हार्दिक जरा लवकर या, बेल्स घेऊन जा हार्दिक. नाही हार्दिक, बेल्स घेऊन जा तुम्ही. नको आहेत निरंजन सावंत सर, बेल्स नको आहेत, चालेल. विराज येतो पहिलं षटक घेऊन. काल देखील खूप चांगला खेळ केला विराजने. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण बडीश लॉंगॉनला तैनात केले गेलेले आहे. विक्रम कोणत्या पोझिशनला जातो पाहायचं आता. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन, एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. विक्रम चाललाय आपण तर यावेळेला स्वीपा कव्हर रिजन मध्ये डीपला. विराज गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू पाहायचा कितीला पडतोय. 9 वाजून आपण तर 22 मिनिटं झाले आहेत. 5 षटकांची मॅच आहे. सामना जर बरोबर झाला तर सुपर ओव्हरचा वापर केला जाणार आहे. मिड ऑन मिड ऑफ आपण सर्कल मध्ये पाहू शकता. लालचने 40 प्लसचा खेळाडू, एक अतिशय चांगला बॅटर. माहिर एलियनच्या माध्यमातून पहिलं सलामीची जोडी आलेली आहे. केवीएस फिटनेस DSP 11 विपक्ष माहिर एलियन. सामना सुरू होतोय. आज दुसरा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. विराज गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला आपण पाहू शकता, यावेळेला लालचंदला आपण पाहू शकता. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता, पण दिशेवरती नियंत्रण नव्हतं. पंच वाईट चिकून करतायत आणि अवांत धावेले खातं उघडलं जात आहे माहिरा 11 संघाचं. काल केंद्रीय मंत्री चषकमध्ये विराजने जेवढ्या धावा दिल्या तेवढ्या वसूल देखील. काय बॅटिंग केली होती शेवटच्या क्षणापर्यंत. पण विराज पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क तुमच्या समालोचक कक्षांकडून स्ट्राईकला लालचंदला आपण पाहू शकता. हा चेंडू पंच नो ची खूण करतायत. पहिला चेंडू वाईड, नंतर नो. सुरुवात खराब झाली आपण बघता यावेळेला. केवी फिटनेस आपण तर DSP 11 संघाच्या माध्यमातून, कारण विराज हा त्यांचा प्रमुख खेळाडू आहे, संघ नायक आहे. आणि संघ नायकाने सुरुवात मात्र खराब केली आहे. पहिला चेंडू वाईड टाकला, त्यानंतर आपण तर नो चेंडू टाकला दुसरा चेंडू. म्हणजे त्यामुळे फ्रीट असणारे एकही चेंडू झाला नाही, 2 धावा झाले आहेत. लालचंद पाहिजे आता कशा प्रकारे इथून फायदा घेतोय विराज. राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, हुक करायचा होता यावेळेला. शरीराच्या दिशेने चेंडू आला, शरीराचा वेध देखील घेतलाय चेंडूने. लगेच बघा विराज विचारपूस करतायत, कारण स्वतः एक चांगले आयोजक आहेत आणि संघ नायक देखील आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे कोणत्याही खेळाडू दुखापत होता कामा नाहीये. कारण गावाची प्रीमियर लीग आहे, आगासन प्रीमियर लीग आहे. सुपर स्पोर्ट्स .च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते दीपेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आज आपण बघितलं तर मंगळवार या स्पर्धेचा अंतिम दिवस. सोमवारी स्पर्धा होणार होती, पण काही कारणास्तव आपण कालचा दिवस खेळले नाही. ही स्पर्धा खेळवली गेली नाहीये. काल केंद्रीय राज्यमंत्री चषक मध्ये देखील या संघाची मॅच होती. विराज हा चेंडू अप्पर कट केले यावेळेला. वीरेंद्र सहवाग स्टाईलने चेंडूला पाठवून दिलंय. चेंडू चाललाय थर्मॅन सीमारेषा पार. चौकार. लालचंदच्या बाळमधून पहिला दणदणीत चौकार येतोय. सौरवचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा आम्ही त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. 6 धावा धावलगती लागलेत. फ्रीटचा पूर्णपणे फायदा घेतला लालचंदनी. पुन्हा एकदा विराज गोलंदाजी मार्कवर थोडासा महागडा ठरतो विराज. चांगला चेंडू होता, बाग पडू गेला, टॅप केला यावेळेला. 1 मिनिट पॉइंट मधनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या माहिरा 11 संघाची आपण पाहू शकता. 7 धावा आपण पाहू शकता. सागर आमचे गुणलेखक, खूप चांगलं अक्षर त्यांचं, मोत्यापेक्षा सुंदर अक्षर आहे त्यांचं. विराज पुणे गोलंदाजी मार्ग. कॅप्टन टू कॅप्टन आता बघायला मिळत आहे. ओमकार देखील आपण माहिराच्या कॅप्टन आहेत.
विराज थोडस क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. विराज फटका सुरेख या वेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही. खूप चांगला झेल पकडतोय गणेशने. अप्रतिम झेल घेतला. बिग विकेट. गौरव दादा देखील आगमन होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नाही बिग सपोर्टर आहेत. पहिला महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळून दिलाय. ओमकारचा फटका खूप चांगला होता. लोंगणला खूप चांगला झेल घेतला गणेशने. अप्रतिम झेल. बॅटर बाद. जरा लवकर यायचंय. तिसऱ्या क्रमांकावरती राहुल आला आहे. तापायचा राहुल कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तर एका बाजूला यंगस्टर तर दुसऱ्या बाजूला अनुभव. आता लालचंदला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. लालचंदच्या बॅटमधून देखील चौकार आलाय. ओमकारने निराश केलंय. संगनायकाने निराश केलंय कारण का एकही धाव त्याच्या खात्या आपण इथं खातं उघडता आला नाही. 7 या धाव संख्येत पहिला गडी बाद झाला माहिराचा. विराज तो राहुल. ओ चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू होता या वेळेला. यष्टीरक्षक बीट होतं इथे. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. नाही गुडल्यास पडून चेंडू उडालाय. दीपेश तुम्ही जरा बाजूला या, कारण खेळाडूंना वाटतं की तुम्ही देखील क्षेत्ररक्षण करताय. 8 धावा फलकाती. विराज चांगली गोलंदाजी करतोय. राहुलला बीट केलं होतं पण यष्टीरक्षक देखील बीट झाला. विराज तुलालचंद चांगला चेंडूचा बॅकफुट गेला. कट केला या वेळेला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वेगाने झाला. स्वीपाकावरला क्षेत्ररक्षक पाठला करतो जोपर्यंत चेंडू फिडेल. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव होते का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. राहुलचं कौतुक करेल. काय वेगाने धावलाय राहुल. संजय मुंडे यांचं देखील आगमन होतं. फुटी प्लस एक चांगले खेळाडू, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता या वेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सुरुवात चांगली केली. जरी आपण इथं पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर नो फेकला, तेव्हा फील्डवर चौकार आला, पण चांगलं कमबॅक बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण पाहू शकता त्यावेळेला. सौरभ बड्डे बॉय येतोय. एक हँडीकॅप खेळाडू देखील, पण क्रिकेट बघा जिद्दीने खेळतो मैदानात. त्याबद्दल त्याच्या जिद्दीसाठी त्याला टाळ्या देखील होते. शुभेच्छा देखील आपण देऊ या सर्वांनी वाढदिवसाच्या. त्याला जगदंबेच्यांनी प्रार्थना करतो त्याने त्याला उदंड आयुष्य लाभो आणि येणाऱ्या काळामध्ये तो खूप चांगला क्रिकेटर हो. स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता यावेळेला लालचंदला आपण पाहू शकता. लालचंदला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे आणि राहुलला देखील त्याला तेवढीच साथ द्यावी लागणार आहे. सौरभ चांगला चेंडू होता यावेळेला. खोलवर टप्प्याचा लेदर क्रिकेटर आहे. मिड विकेटला मिसफीड होते. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. त्या शॉर्ट मिड विकेटला गणेशचं चांगलं क्षेत्ररक्षण होते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा. लालचंद चांगली बॅटिंग करतोय. फुटी प्लसचा क्रिकेटर आहे, त्याला माहिती अनुभव प्रचंड आहे. या अनुभवातून कशा प्रकारे खेळायचं आहे दबावच्या सिच्युएशन मध्ये ते लालचंदला खूप चांगलं माहिती आहे. सौरभ लेफ्ट हँड ओव्हर द गणा मारा करतो. हो चांगला चेंडू पूल केला यावेळेला. हवेमध्ये झेलची शक्यता आहे. गुड कॅच. गणेश काय सहजतेने झेल घेतात बघा ना. मिड विकेटला खूप चांगला झेल पकडला. सौरभला यश मिळालंय. लालचंदला मैदान सोडावं लागतंय. नाही बंधूने बंधूची कॅच पकडली, पण नाही आता विपक्ष संघातून खेळतात ना, त्यामुळे बंधू घरी. आता मात्र तो आमच्या विपक्ष संघाचा खेळाडू आहे, त्याचा आम्ही झेल पकडणार.
गसनगाव म्हटलं तर मुंडे भेडेकर भरपूर प्रमाणात मुंडे मला तर वाटतं भरपूर असतील गावात. नाही असू दे, सर्व मिळ एकत्र वागताना ते फार महत्वाचं. गावाची एकजुटी टिकून ठेवली ते फार महत्वाचं आहे. सौरभ पुणेचा गोलंदाजी मार्कस स्ट्रायकरला बॅटर येतोय, आपण पाहू शकता वेळेला तकदीर येतोय. 2 गडी बाद झालेत, महत्वपूर्ण 2 गडी बाद झालेत. लालचंद बाद झाला, आपण तर ओमकार बाद झाले, सलामीची जोडी बाद झाली. सौरभ चांगला चेंडू बागपटो गेलाय, कट केला या बेला, क्षेत्ररक्षक वेगाने आला या बेला, त्याच्याकडून झाले चूक. जोपर्यंत चेंडू कव्हर पॉईंट सीमा रेषेकडे जाईल, चेंडूला फीड केलं जाईल. राहुल बघा थोडीशी घाई करतोय, मी तर म्हणेल. सूरज म्हात्रे स्टायलिश क्रिकेटर आहे, सनग्लासचा वापर करतात. तकदीर देखील आपण पाहू शकता बिंदाचे बंधुराज आहेत. चालायचं आता, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. सौरभ तकदीर चांगला चेंडू होता या वेळेला, पडल्यानंतर बाहेर निघाला या वेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते सौरभच्या माध्यमातून. नाही आता ते भरपूर तसंच झालंय ना आता, की ग्रामीण खेळाडू असो रेग्युलरचे खेळाडू असो. तकदीरने देखील आपण खूप चांगला खेळ केला होता. मागच्या वर्षीचा सीझन गाजवला, 3रा सीझन. सौरभ तकदीर हा चेंडू चांगला होता या वेळेला, ऑन साईडला पडत. इथे डायरेक्ट हिटची संधी होती. विराज तेच सांगतात की एसट्यांच्या मागे जातो मी लगेच. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात मायरा 11 संघाची आपण पाहू शकता 16 धावा. पॉवर प्लेचा पडवेला शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकला राहुल, आता पाहिजे राहुल कशा प्रकारे बॅटिंग करतो. 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलाय. यानंतर मॅच असणार दिव्यांची 11 विपक्ष महाकालमध्ये मॅच असणार आहे. सौरभ गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्क होतो. स्ट्रायकला राहुलला आपण पाहू शकता. चांगला चेंडू यावेळेला, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची साथ, एक चांगलं षटक हाताळलंय आपण सौरभने यावेळेला. विकेट देखील त्याला महत्वाचे मिळाले. 4 धावा देऊन 1 गडी देखील त्याने आपण 5 धावा देऊन 1 गडी देखील बाद केलाय. धावसंख्या धावफलकात ती आपण पाहू शकता. मायरा 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय, कारण नाणेफेकी त्यांनी गमावली आहे. चला खेळपट्टी कोणी उभं राहायचं नाहीये. गोलंदाजी मार्कवर येतो. पुन्हा एकदा आपण बघितलं 2ऱ्या स्पेल मध्ये येतो. विराज येतोय. धावा झाल्या तर आपण पाहू शकता याला मायरा 11 संघाच्या आपण 2 षटकाच्या समते 16. आजच्या सरासरी धावा कुठल्यात नाही, तिथून तकदीरला चांगली बॅटिंग करावी लागणार. राहुलला त्याला साथ द्यावी लागणार आहे. प्रत्येक संघामध्ये 14 खेळाडू आहेत. 12 इनॅक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळते. चांगली संकल्पना आहे. इम्पॅक्ट खेळाडू देखील असणारे. विराज गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकला तकदीर. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. हा चेंडू हुक करायचा होता या बेला, झेलची शक्यता आहे. प्रयत्न चांगले केले या बेला. 2 धावा इथून पूर्ण होतात का पाहायचंय. जोपर्यंत आपण तर मिडॉनचा क्षेत्ररक्षक गेलाय मिडॉनला, तोपर्यंत चेंडूला फीड करतो. 2 धावा मिळतात आपण तर मायराला. शैनेने काय निर्णय दिलाय बघा, लगेच विराजने देखील ते मान्य निर्णय केलाय. यस नाहीये. निरंजन सावंत सर प्रमुख पंच त्यांनी लगेच सांगितलं शैनेला. नाही शैने पण बघा लगेच डिसिजन बदलल्यानंतर तसंच खून करतायत. नाही प्रोफेशनल पंच आहेत ना शैने. जेव्हा जेव्हा या विभागात स्पर्धा होते तेव्हा शैनेला खूप मागणी असते. शैने मुंडेला. विराज राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्रायकला तकदीर. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. काय गोलंदाजी करतो बघा, वेगावर सावरून. तर त्या मला माहिती आहे पद्धतीने त्याचा वापर केला जातो, त्यामुळे लगेच वेगाने इम्प्रेस करतोय. काय गोलंदाजी करतो विराज म्हणजे. सातत्याने हे 4थं वर्ष ही स्पर्धा विराज बघा आगासन प्रीमियर लीग सातत्याने खेळतो. किती भरपूर मेहनत आहे. खेळाडूंना एकत्र आणणं, ऑप्शन करणं, नंतर मग आपण पहिले संघ मालकांना एकत्र आणणं. विराज चेंडू गुडल्यास पण टेकअप झाला. पंचांचा आपण तर पंचांशी बातचीत करा.
मी तर म्हणेल मेन पंच ते आपण तर निरंजन सावंत सर यांच्याशी बातचीत करा आपण. नाही, खेळाडूंनी कोणत्याही प्रकारचं प्रेशर आणू नका पंचांवरती. वन बॉनचा कॉल दिला जातोय. नाही शैने, मला तर वाटतं तुम्ही ना बोला जरा पंचांची बातचीत करा. कारण का ते जास्त करून ना अंडर 90च्या स्पर्धा कव्हर करतात ना शैने, त्यामुळे त्यांचं लक्ष थोडंसं विचलित झालं. अंडर 90, अंडर 40, त्यामुळे छोटे छोटे खेळाडू असतात ना, त्यांना त्यांना वाटलं की हा देखील छोटाच खेळाडू आहे त्यामुळे वाईट द्यावा आपण. पण तसं नाही आहे शैने, जर आपण बातचीत करा निरंजन सावंत सरांशी. विक्रमला आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरला आणलं जातं डीपमध्ये. विराज तक्ती चांगला चेंडू, एज होती यावेळेला मंगेशने काय केलं यावेळेला. खूप मोठी एज लागली होती, एका हाताने चेंडू कॅरी करण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला विराजच्या माध्यमातून. कमबॅक खूप चांगलं केलंय. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, थोडंसं वॉल्यूम द्या. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. विराज गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होते. तकदीरकडनं मोठ्या आशा होत्या. आपण गेल्या वर्षी तकदीर आपण विराजच्या संघात गेलो, पण आता विपक्ष संघातून खेळताना दिसत आहेत. राईट आर्म ओव्हर तिकडनं मार्क होतो विराज. पंच नोची खूण करतायत. फॉलो थ्रो मध्ये मला वाटतं कदाचित पॉपिंग क्रीज ओलांडून गेला असावा पाय. ओव्हर स्टेपिंग नाही नितीन, विराजकडून अशा प्रकारच्या चुका होता का मला मी तर म्हणेल. कारण का एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. रेग्युलर क्रिकेट देखील तो सातत्याने खेळतो, शहरी विभागातून देखील सातत्याने खेळत असतोय. त्यामुळे कदाचित ओव्हर स्टेपिंग त्याच्याकडून झाल्याच नाही पाहिजेत मित्र म्हणजे. हा दुसरा ओव्हर स्टेपिंगचा नोट बघायला मिळतो. फ्रीटचा चेंडू विराज गोलंदाजी मार्क स्ट्राईक केला आपण पाहू शकता. तकदीर फ्रीटचा चेंडूचा फायदा घेतो का पाहिजे. चांगला चेंडूचा ड्राईव्ह केला यावेळेला. मिड ऑफ फॉरून चेंडू चालला यावेळेला. विक्रम आहे तिथे डिप्लॉंग आपला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. जरी मिसफील्ड झाली नितीन, दुसऱ्या अटॅम्प मध्ये लगेच चेंडूला उचललंय. विक्रम एक चप्पल क्षेत्ररक्षक आहे. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. हॅलो 21 धावा. मायरा 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. एस फिटनेस विपक्ष परत केस फिटनेस DSP 11 विपक्ष मायरा 11 मध्ये मॅच पाहतोय. विराज लाईन पावीला काय एष्टी रक्षण केलं बघा ना, हवेमध्ये उडला मंगेश. हेच तर खासियत आहे ना त्यांची. नक्कीच भरपूर वर्ष त्यांनी यष्टीच्या मागे सेवा केलेली. आगासन गावाच्या प्रबंधांनी एक यशस्वी यष्टीरक्षक काय असते मंगेशने नेहमीच सिद्ध केलेले. आगासन प्रीमियर लीग 2024 तुम्ही पाहतात बरोबर. आताच रविवारी आम्ही पर्श प्रीमियर लीग स्पर्धा कव्हर केली. सर्व डॉक्टर लोक तिथे होते आणि विजय जाधव यांची प्रचंड मेहनत त्या स्पर्धेसाठी सुद्धा राहिली. हा चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार आहे. काय एष्टी रक्षण बघायला मिळतंय. नाही कुठेतरी यंगस्टर आहेत ना, त्यांनी आता मंगेशकडनं मला वाटतं ना कोचिंग घ्यावी एष्टी रक्षणाची. ते संध्याकाळीच कोचिंग करतात 8 नंतर. 8 नंतर त्यांचे मला वाटतं कॅम्प लागत असतील. कदाचित त्यांचं खाडीच्या इकडे कॅम्प असेलच. विराज चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. तकदीरने कॉफी बुक स्टाईलने हॉफवाले घेऊन एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्रक्षक डीप मधनं येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून, 3 धावा इथून कंप्लीट केले आहेत. तकदीर चांगली बॅटिंग करतात. धाव संख्या आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा आपण पाहू शकता. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता पाहिजे विराटची 2 षटकं संपले आहेत. आता गोलंदाजी कोण करतो पाहिजे इथून. केविस फिटनेस बघा पाण्याची मागणी केली. supersport.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. देखील विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. दीपेश मुंडे या वाहिनीचे सर्व्हिस सर्व आहेत त्यांच्या माध्यमातून. कॅमेरामॅनचे मी कौतुक करेल. सुशांतला तुम्ही पाहतात आमचे कॅमेरामॅन आहेत सुशील आणि दीक्षित मुंडे यांचे कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. सामना सुरू करायचं. विराज पाणी येते. निरंजन सावंत सर चला खेळाडूंना एकत्र येऊ देऊ नका. पाणी येतोय. अनिकेताला अनिकेतने देखील काल 3 चेंडू काय जबरदस्त टाकले ते. पाठवून देऊ आम्ही लगेच. 4थ्या षटकात जरी पाणी आला, 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच पाणी पाठवून देऊ.
नाही, तुम्ही आले आणि भरपूर तुमचे रेकॉर्ड विक्रम सांगितले आम्हाला ग्रामस्थांनी. या अतिथी देवो भव. नाही, अगस्तांमध्ये 3 बाईक आल्या. पण काल जर दीपेश जर काल संघ जिंकला असता तर कदाचित आपण तर मित्र मंडळींना 80 पेक्षा जास्त टक्के 4 व्हीलर देखील आली असती गावात. पण नीतीला ते मान्य नव्हतं. आणि किती तो गोलंदाजी मार्कस टाकला, तकदीरला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता, पायचित्त स्ट्रॉंग अपील होतंय. सांगतायत की हा चेंडू आपण लेग स्टंप सोडून जाणार होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव संख्या 10 फरक आपण पाहू शकता. मायरा 11 संघ 27 धावा. राहुल पायचा आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. राहुलच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीयेत. राहुल मुंडे, सिद्धेश यांचे बंधुराज. चांगला चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर काढला. या वेळेला लेफ्ट मारत अँगल बनवून गोलंदाजी करतोय ना. अशा प्रकारची गोलंदाजी खेळण्यासाठी ना तुमच्याकडे फुटवर्कचा वापर पाहिजे, चेंडूवरती नजर पाहिजे. निरंजन सरांना पण हा चेंडू आवडलाय. जबरदस्त चेंडू काढला बाहेर. अनिकेत, फुलटॉस चेंडू होता. या वेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. मिडॉवरनं चेंडू चाललाय लॉंग ऑनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. अतुल मुंडे हे उंच पुरा खेळाडू आहेत. धावसंख्या 10 फलकाती 28. बघा विराज काहीतरी सूचना करतोय, कारण विराजला माहिती आपण वापसी केली. आता इथून जरी आक्रमक बॅटिंग केली तरी 50च्या आसपासच पोहोचू शकतात. 50+ होणार नाहीयेत. सूरज मात्र मला वाटतं स्टायलिश खेळाडू आगासन प्रीमियर लीग मधला. केसांची पण स्टाईल बघा आणि गॉगल बल देखील बघा ना, स्टायलिश लावला त्यांनी. चेंडू पूल केला. या वेळेला वेगाने चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, काय क्षेत्ररक्षण केलं बघा गणेशनी. क्षेत्ररक्षण आवडलं असेल टाळ्या होऊन देते जरा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 झेल पकडले, चेंडूचा वेग कमी केला, चेंडू तिथेच थांबला. जरी मी स्पीड झाली असेल काय हरकत नाहीये. मायरा 11 संघ प्रथम बॅटिंग करतोय. धावा दिला, धाव फलकावरती 30 धावा. यदू या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आगासनचे भावेश पवार. आता हा चेंडू लॉप केला. यावेळेला गॅप मधला चेंडू वेगाने चाललाय. मच निडेड चौकार येतोय. चेंडू गेलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार. बाकी फक्त आणि फक्त या 4थ्या षटकातील 1 चेंडू बाकी. अनिकेत, तकदीर, फटका चांगला. यावेळेला स्टँड एंड दिल्लीच्या मध्ये पाठवून दिलाय चेंडूला. यावेळेला आपण तर एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंगच्या मधून चेंडू सीमारेषा पार. षटका. चला, जलपान झालेलं आहे. खेळाडूंनी लगेच आपण तर
जबरदस्त बॅटिंग करतो. तकदीर विचार केला ना तर खूप चांगली बॅटिंग करतोय. 14 चेंडू 22 धावांची खेळी करतोय तकदीर. बघा संकटमोचकाची भूमिका काय असेल दाखवून देतोय. लिओन संघाची धावसंख्या धावफलकाती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा. यश देखील आमचे ड्रिंक्स बेकर आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अंतिम षटक घेऊन येतो गणेश येतो यावेळेला. विचार मे करून आता गोलंदाजी दिली विराजने. आता मंगेश आपण तर मिडॉनला क्षेत्ररक्षण करतोय. नाही, इथून राहुल आता चांगली बॅटिंग करावी लागणार. गणेश गोलंदाजी मार्कवर. राहुल यंगस्टर आहे. राहुलला आता इथून बॅटचा फेस खोलावा लागणार कारण जास्तीत जास्त स्ट्राईक ना आता राहुलला आपण तर तकदीरला द्यावी लागणार आहे. गणेश चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. यष्टीरक्षक बीट होतं यावेळेला. पंचांचा इशारा तो यावेळेला वाईट चेंडू. 1+1 धावा. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती मायरा इलेव्हन संघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता 42 धावा नेतात. तकदीरला आपण तर स्ट्राईक आली. आता तकदीर पाहिजे 7 चेंडू मध्ये काय करतोय. मोठे फटके मारावे लागणार नित्यंत गरजेचं आहे. तर नेक्स्ट मॅच दिव्यांग इलेव्हन विपक्ष महाकाल मध्ये असणारे. महाकाल म्हणजे शंकराचं नाव. जितूची टीम आपल्याला खेळताना दीपू इन ऍक्शन मध्ये. महाकाल दीपूची आपल्याला संघ बघायला मिळेल. गणेश पूल केला यावेळेला. चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. आगासन गावातील कलाकार येणं बाकी आहेत. 48 धावा आता आल्यात धावा. असं वाटतं की 50 पर्यंत पोहोचेल का. गणेश पुण्याचा शॉट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. चेंडू चालला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. त्याच्याकडून झाले चूक आणि चुकीचं रूपांतर. निरंजन सावंतचा इशारा तो चौकार. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता मायरा इलेव्हन संघाच्या 50 कंप्लीट. 52 धावा टाळ्या होऊन देते मायरा इलेव्हन संघासाठी. धावा आल्या आहेत त्यामुळे संघ नायक थोडासा विचार करतोय, सूचना करतोय यावेळेला गणेशला की शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू टाकू नको. काय तकदीर बॅटिंग करतोय बघा ना. जेव्हा तकदीर आला होता बॅटिंगला तेव्हा मात्र संघ थोडासा अडचणीत होता मायरा इलेव्हन संघ, पण तिथून मात्र तकदीरने त्यांना बाहेर काढलं. हा चेंडू बॅकफुट गेला. स्क्वेअर कटचा लास्ट जेव्हा फटका. चेंडू चालला डी पॉइंट रिजन मधून. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला वेगाने. सूरज आहे या संघातील सर्वात चपळ क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकतो 54. चेंडू बाकीत अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. आता गणेशने चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. हा चेंडू चांगला 17 चेंडू 34 धावांची खेळी करतोय गणेश. आपण इथे तकदीरची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगली बॅटिंग करतोय तकदीर. गणेश हा चेंडू वेगवान चेंडू होता. पंचांकडे पाहिलं जातंय. पुटरचा वापरच झाला नव्हता. फक्त आपण पहिले तर खडे खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. नाही रेग्युलर खेळ असो 40+ असो ग्रामीण असो आपण तर ग्रामीणचे खेळ असो किंवा शहरी बघा चेंडू हुकला ना की लगेच फुल टॉस आहे. यावेळेला चेंडू पाठवून दिलाय वेगाने. यावेळेला वाईड इश लॉंग ऑन सीमारेषा पार चौकार. टिकून राहील. हरलात तर आगासन प्रीमियर तुम्हाला सोडावं लागलं. पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागणार. गणित षटक फार महागडे ठरतो. इथे धावा वेगाने येत आहेत. धावसंख्या धावफलकाती मायरा इलेव्हन संघाची आपण पाहू शकता 58. हे चेंडू मिळालाय का बघा.
नाही, रोहितचे चेंडू बघायला गेले पण तिथेच का थांबल्यात? रोहित जा बघायला. नाही, रोहित अर्ध्या वाटतच थांबले. त्यांना माहिती चेंडू मिळाला तर कशाला जा, पायांना त्रास का द्या. नाही, रफ्तार का सौदागर आहे, आगासन एक्सप्रेस येते. 58 धावा मायरा 11च्या. नाही, जबरदस्त बॅटिंग. तकदीर का बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग करतोय. समीर यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली गेली. ते चेंडू एज बॅटर बाद. अखेरकार जे वादळ निर्माण झाले तकदीनं ते शांत केले गणेशने. थोडंसं आपण तर ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केला आणि तिथून मात्र इन्व्हाइट केलं ड्राईव्ह करायला आणि बॅटर बाद झालाय. बिग विकेट. यावेळेला आपण तर केवी फिटनेस आपण तर DSP 11 संघ समोर. तत्पूर्वी आपण दिव्यांची 11 विपक्ष महाकालमध्ये टॉस केलं जाणार आहे. चला टॉस साठी या. चला दिव्यांची आणि महाकालमध्ये टॉस करू आपण. अठ्ठावन्न धावा झाल्यात आणि 59चं लक्ष असणार आपण तर KBS आपण तर DSP 11 संघासमोर. या विनायक, स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. तर संजय मुंडे यांना विनंती करतोय आपल्या शुभस्ते टॉस करायचा आपण. चला दिव्यांची विपक्ष महाकालमध्ये टॉस करायचा आहे. तर मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या गाडी आमचे साथी समालोचक नितीन कान यांच्याकडे. धन्यवाद. टॉस केला होता आमच्या मुख्य व्यासपीठावर. चला बॅट्समन लगेच पाठवा.
धन्यवाद बावड यांचा आवाज तुम्ही ऐकला. आगासन प्रीमियर लीग 2024 तुम्ही पाहताय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा बघण्याला वंदन करून खूप सुंदर ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. आगासन प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व तुम्हाला पाहायला मिळते. सलामी जोडी आपण पाहतोय विराज आणि गणेश. 59 धावांचा पाठलाग करायचे. KVS फिटनेस DSP 11 या टीमला. मायरा 11ने 58 धावा कुठल्यात. ओमकार पाटील लवकर बाद झाले होते मात्र तरी ते धावा 58 झाल्यात. पुढच्या मॅच मध्ये महाकाल 11ने टॉस जिंकलेला आहे. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केले. बघा गणेशचा कॉल होता. 2 धावा होणार आहेत. आगासन प्रीमियर लीग हाईट फॅक्टर चेक करायचे. बॅट्समॅन नाही चॅलेंज. फेअर डिलिव्हरी. ओमकार गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवे ते स्वतः ओमकार आले होते. रनआउटची संधी होती ती गमावली. बघा 2 रन्स इथे मिळालेत. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा आल्यात. आगासन प्रीमियर लीग पर्श प्रीमियर लीग अभी स्पर्धा कव्हर केली. सर्व डॉक्टर्स एकत्र आपल्याला पाहायला मिळाले. आणि पर्श प्रीमियर लीग मध्ये आपण पहिले विजय जाधव सरांची भरपूर मेहनत आणि एक वेगळी मजा असते. वर्षातनं एक दिवस डॉक्टरांसाठी आपण मध्ये अमोल सरांचा मी उल्लेख करेल. पर्श प्रीमियर लीग पर्शचे डॉक्टर आपण पाहतोय आणि ते आगासन प्रीमियर लीग स्पर्धा उभी पाहत आहेत. इथे फटका चांगला आहे. सरळ बॅटने क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 2 धावा इथे मिळाल्या. सलग 3ऱ्या बॉलवरती 2 धावा आल्यात. गणेश चांगली बॅटिंग करतायत. 59 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. तीन चेंडू मध्ये पहिल्या 6 धावा आल्यात. गोलंदाज ओमकार स्वतः गोलंदाजी करतात. कॅप्टन बॅकफुटला गेले. जागा बनवली. रनआउटची संधी होती. इष्टेक्षक बघा बिंदास भरपूर वेगाने आले. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत 40+ आगासनचे. बिंदास सातत्याने आपण बोलतो मॅच विनर राहिलेले आहेत. लालचंदला तुम्ही पाहतायत फुलटॉस बॉल होता. फक्त दिशा दिली. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. गणेशच्या खात्यामध्ये चौकार येईल. पुन्हा फुलटॉस होता. टर्न केलाय बघा. जिथून क्षेत्ररक्षक काढला तिथे मात्र हा चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
दिव्यांग 11 संघ थोडासा सराव करतायत, खरे पुढची मॅच त्यांना खेळायची. कॅचिंग प्रॅक्टिस. बिंदास बघायचे कमबॅक करतील का. 14 रन्स पहिल्या षटकात आले. 59 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. supersport.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, कव्हर केली आहे. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. अगसन प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व. पहिला चेंडू बिंदासचा बघा, विराजला इथे बीट केले. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता पंचांवरती, पण पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. डॉट बॉल. इथे फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय चौकार. रायझिंग स्टार आहेत विराज. चर्चा सातत्याने आता ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असते. ज्यावेळी तुमचं चांगलं फिटनेस सुरुवात क्रिकेटला चांगली झाली तर नक्कीच अपील स्ट्रॉंग आहे. पण समीर यांच्यावरती कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. डॉट जिथे समाप्ती होईल. बिंदाच्या षटकात बघा विराज 2 वेळा बचावलेत. 18 धावा धापलकरती आपण बघू शकाल. धापलकरती लागलेले आहेत. धावा झालेल्या आहेत. अकुटप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. सवारी भवानी. मुंड्यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. बघा षटकार आल्यानंतर कमबॅक केलं. या षटकात बघा षटकारी आले, चौकार आले, डॉट बॉलही आलेले आहेत. चोवीस धावा झाल्यात. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. बिंदाचा वेगवान चेंडू होता, झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झालाय बघा आणि धावा 4 मिळाले. चौकार. सुमित तिथे होते. सुमित कडनं झाली चूक, कारण की विराज मुंडेचा झेल आहे, त्यामुळे तुम्हाला पकडणं गरजेचं होतं. दोन षटकात धावा झाल्यात 28.
नितीनला कमबॅक करावं लागेल कारण पॉवर प्ले मध्ये 28 धावा खर्च केल्या आहेत. विराटचा झेल ड्रॉप झालाय. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. महाकाल 11 ने टॉस जिंकलेला आहे पुढच्या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला दिव्यांग 11 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बघा 12 खेळाडू त्यामुळे दोन्ही साईडला तुम्ही 5-5 लावू शकता. अकुटप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला नितीनचा. मॅच ऑन आहे अजून. आपण पाहिलं तर 25 करायचे, 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकेट आल्या, डॉट बॉल आले तर दबाव निर्माण होऊच शकतो केवीस फिटनेस DS-11 या संघावरती. विराज मुंडे कॅप्टन आहे. टॉस जिंकल्यानंतर त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. एकोणचाळीस धावा झाल्यात. 20 धावा अजूनही करायच्या आहेत. चौदा चेंडू 20 धावांची गरज आहे. महेश आलेत आमचे मित्र, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तेरा चेंडू 19 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. 40 धावा झाल्यात. 19 अजूनही करायचे 13 बॉल मध्ये. इथे चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप झालाय बघा बिंदासच्या हातात. 1 रन्स मिळाली आहे, झेल ड्रॉप झालाय. गणेशला जीवदान मिळालं या मॅच मध्ये. बिंदास यांनी जवळजवळ झेल पकडला होता. शेवटच्या क्षणाला चेंडू ज्या प्रकारे बघा साबण आपल्या हातात न पडते. 41 रन झालेत. 12 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत. बारा चेंडू 18 धावांची गरज आहे. मग ओमकारला कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. 12 चेंडू 18 ची गरज आहे. अगसन प्रीमियर लीग आपण पाहतोय. सुंदर ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऑन द टोस खेळत आहेत. पुन्हा झेलची शक्यता आहे. या अगोदर
नो बॉल कसलाय? चला चर्चा करा. फलंदाज बाद आहे निरंजन सरांनी सांगितले. बघा गणेशचंही कौतुक करेल मी. गणेशने सांगितलं की हरकत नाहीये, बाद आहे. कारण खेळाडू आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आगासन प्रीमियर लीग आपल्याच गावचे सर्व खेळाडू आहेत. 11 चेंडूमध्ये 18 रन्स अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये. बोलू गणेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजे कारण 26 रन्स गणेशने मॅच मध्ये बनवल्या. चला बॅट्समॅन लवकर पाठवा सांगा विराज. वेळ जास्त वाया जातोय. बॅट्समॅनलाही वेळ आहे. मयूर येत आहेत. 11 चेंडूमध्ये 18 रन्स करायचे आहेत. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. पुढच्या दोन्ही टीम सज्ज राहायचे. महाकाल 11 आणि दिव्यांग 11. झेल ड्रॉप झालाय. 2 रन्स मिळालेत मयूरच्या खात्यामध्ये. 10 चेंडूमध्ये 16 करायचे अजून या मॅच मध्ये. येणारे 10 चेंडू 16 धावा तुम्ही वाद्यात मला. बघा मयूरसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. शक्ती मुंडे यांच्याकडनं. मयूरला बघा प्रत्येक षटकाराला 500 आहेत. इथे चेंडू उंच गेलाय. दोन धावा मिळालेत. शक्ती मुंडे यांच्याकडे बघा. मयूर सुवर्ण संधी तुमच्याकडे प्रत्येक षटकार. मयूरला बघितलं बघा रवी म्हात्रेची आठवण झाली गौरीवाड्याच्या. नाही ऍक्शन सुद्धा तशीच आहे बॅटिंगची. 9 चेंडूमध्ये 14 करायचे अजूनही. ओमकारला माहिती इथून विराज किंवा मयूरची विकेट मिळाली मॅच मध्ये कमबॅक होईल. हा चांगला चेंडू होता. मयूरला इथे बीट केलं ते. मॅच ऑन. 8 चेंडू 14. इक्वेशन या मॅचचे. आठ चेंडू 14 धावांची गरज. आठ चेंडू 14 धावांची गरज आहे. हाई डॉट बॉल आहे बघा. विराज नो सेकंड बघतायत फक्त चेंडू डॉट कशा प्रकारे जात आहेत. 7 चेंडू 14 ची गरज आहे. आता काय मॅच रंगली बघा. पहिलीच मॅच मायरा 11 संघ कमबॅक करत असताना स्वतः कॅप्टन ओमकारला तुम्ही पाहतायत. दुसऱ्या बाजूला KVS DSP 11 आपण संघ पाहतोय. KVS फिटनेस DSP 11 संघाला 7 चेंडू मध्ये 14 करायचे. इथे चेंडू हवेत आहे. रनआउट फलंदाज झालेत. आता बघायचे कोणते फलंदाज रनआउट आहेत. मयूर रनआउट आहेत. 6 चेंडू मध्ये 13 करायचे बळू. आता या मॅच मध्ये मात्र स्ट्राईक विराजकडे. सहा चेंडू मध्ये 13 करायला मिळेल या मॅच मध्ये. आगासन प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व तुम्ही पाहतायत.
दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. DSP 11, महाकाल 11, माहिरा 11, हुंडमई 11, सारांश 11, 4147, दिव्यांग 11 आणि दिदास मूर्ती असे संघ या स्पर्धेत आपण पाहतोय. पहिला चेंडू विराजला इथे बीट केलाय बघा बंटीने. त्यामुळे मॅच ऑन आहे. मी मगाशीच उल्लेख केला जिथून ओमकारचे 2 ते 3 बॉल डॉट आले तिथून दबाव थोडासा निर्माण झालाय. 5 चेंडू मध्ये आता 13 करायचे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. नाही नक्कीच याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न विराज एक्झॅक्टली करतायत काय आता या मॅच मध्ये. थोडासा दबाव आहे आता विराज वरती. तर 4 चेंडू मध्ये 13 करायचे. आता 9 सेकंडचे फलंदाज सूरज काहीतरी चर्चा करतायत आणि बळू सूरज काय सांगणार आता. कदाचित हे सांगत असे की सरळ बॅटने खेळ धावा येतील. याच्यापेक्षा अजून काय सांगू शकत नाहीयेत. तर विराज एक चांगले बॅटर आहेत. कधी ते आक्रमक होऊ शकतात मात्र बंटीलाही विसरून चालणार नाही. तोही एक चांगला डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. 4 चेंडू 13 धावा. हाय बालू सलग 3 चेंडू डॉट आलेत बघा. काय गोलंदाजी केली. 3 चेंडू बालू आता 13 धावांची गरज आहे. विराजला पूर्णपणे शांत ठेवलंय. सुपर ओव्हर आहे. 3 चेंडू 13 धावा. काय मॅच रंगले. बंटीचे पहिले 3 चेंडू बालू काय जबरदस्त टाकलेत. इथे सलग 4था बॉल डॉट आलाय. निरंजन सावंत सर सुद्धा बघताय चेंडू पडल्यानंतर किती कट होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर आला. बंटीची गोलंदाजी पाहिली ना तर असं वाटत नाही की आता 2 षटकार येतील आणि मॅच सुपर ओव्हर होईल. मला तर वाटत नाही कारण की ज्या पद्धतीने तो चेंडू कट करतोय भरपूर चेंडू बाहेर निघतोय. 2 चेंडू 13 धावांची गरज. बंटी इथे फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सर्वच खेळाडू आता एकत्र आले. 1 बॉल मध्ये 7 करायचे. षटकार आला तर सुपर ओव्हर. केंद्रीय राज्यमंत्री चषक स्पर्धेत बाळू तुम्ही खेळत असेल कंपल्सरी चेसिंग होतं. त्यामुळे काल प्रिया लॉजिस्टिक कलंबोळी संघ आकाश तारेकरच्या टीमला ही मॅच गमावावी लागली एका रनने. कारण शेवटच्या बॉलवरती त्यांना 3 रनची गरज होती. सुमित डोंगरे स्ट्राईक एंडला होते. एक चेंडू आणि 7 धावा. बरोबर विराज आहे त्यामुळे थोडंसं टेन्शन असणारच आहे. तर विराजचा राज नेहमीच राहिले ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एक छोटीशी चुंबन त्याने आता बॅटला घेतली आणि बघा ते षटकार मारला तर सुपर ओव्हर होईल. त्यामुळे मजा येईल सुपर ओव्हर झाली तर. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. टाळ्याने स्वागत करूया आपण शेवटच्या बॉलचा. बंटी फुलटॉस बॉल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मॅच झाली टाय. आता होईल सुपर ओव्हर. क्या बात आहे क्या बात आहे. 4 चेंडू बंटीने डॉट टाकले मात्र 2 चेंडू 2 षटकार खाल्ले बंटीने. तकदीर तुम्हाला महेश मुंडे यांच्याकडे 500 रुपये बक्षीस. फुलटॉस बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये विराजला. मॅच सुपर ओव्हर वरती गेले बघा.